जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आलो तुम्ही गावी आणि आज होती दहीहंडी। तर खरंच खूप वेगळं असं वाटतं की पूर्वी आमच्या गावामध्ये जवळजवळ 50 एक पोरं दहीहंडीला असायची, पण आता आपण नेमकेच मोजकेच एक 10 पोरं फक्त दहीहंडी पुरतं। ही खूप मोठी शोकांतिका आहे। जर आपल्या मुंबई शहरात किंवा अशा शहरा ठिकाणी जर मुलांना जर सुट्टी वगैरे मिळत असेल तर एक दिवसासाठी का होईना पण आपला गावचा हा सण किंवा आपला पारंपरिक चाललेले आपले दहीहंडी किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे नक्की करायला पाहिजे। ह्यातून आपली संस्कृती पुढे जात असते। तर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर सुट्टी नक्की मिळाली तर कोकणातील आपल्या ह्या अशा प्रकारचे सण असतात त्यांना नक्की या। हे बघा मेकअप आर्टिस्ट आणि हे बघा यांचा मेकअप सुरू झालाय। हे बघा हा बघा हा बघा बघा मेकअप केला इकडे दहीहंडीसाठी मेकअप चालू आहे इकडे। मानकरी म्हणा आमच्या हंडीचे मानकरी।
दहीहंडीची एक जुनी आठवण आमच्या गावामध्ये असं काय जुनी आठवण आम्हाला दहीहंडी झाल्यानंतर असा किसना म्हणून म्हणतात त्याला, ते आम्हाला दरवर्षी मिळतो. आंघोळीला आलो खाण्यासाठी पोरांचं मत घेऊया की नेमकं काय त्यांचं मत आहे ते, की मुंबई शहरा ठिकाणी पोरं असतात आपली सगळी. तर आपण जरा अक्षयकडून जाणून घेऊ की तुला काय वाटतं. मला वाटतं की जर मुलांना सुट्टी असेल तर जी आपली गावातली मुलं मुंबईत गेले ती सुट्टी मिळाली तर इकडं गावाला येऊन हा सण आपण साजरा करूयात. कारण आता मुलं कोण राहिली नाहीत. आता सर्वात लहान मुलं म्हणजे आम्ही एवढे राहिले त्याच्यामध्ये आणि हे आहे आता एवढीच मुलं राहिली आहेत. तर एक 4 ताराची आपली दहीहंडी असते दरवर्षी. याही वर्षी 4 ताराची दहीहंडी होती. पण आता काय झालंय, मुलं सर्व मुंबईला गेले त्यामुळे म्हणजे संख्या कमी होत चालली आहे. कुठंतरी त्यांना सुट्टी मिळाली तर त्यांनी गावी येऊन हा सण आपण साजरा करावा. ओके. हे आमच्या गावातील वॉटरफॉल. आमचं आयुष्य हे लहानापासून इथंच गेलं. मस्त की पाण्यात आंघोळ करण्यात खूप धमाल करायची ते. आता पोरं उड्या मारतात ते जाम धमाल करायची ते. व्हिडिओ सुरू करूया.
हां चला तर आपण त्या वाडीतील दहीहंडी पाहूया. जर रोहित बारे यूट्यूब चॅनलचे नवीन असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मजा का काय मोठं शायनिंग मारते शॅम्पू लावून. तिकडल्यांचे पण करू काय रे. बंद झाला बंद झालाय. आला रे वाटत नसतो त्याला कनेक्ट आणखीन फायनली आम्ही आता घरी निघालो. दहीहंडी झालेली आहे, पर्यावरती आंघोळी झालेली आहे. तर सगळी पोरं पण आता घरी निघालो. ते बघा पाणी गार घेऊन निघालाय तो चप पांड्या. कशी लहान पोरांना त्रास देतोय बघा तुम्ही. आपण पाहू शकता समोर.